कर कर नीट कर तर आज आहे दुसरा दिवस आणि आपण चाललोय गणपतीपुळ्यावरनं प्राचीन कोकणला. प्राचीन कोकण काय आहे पण प्राचीन कोकण काय आहे जिजाजी? म्युझियम आहे बाबा. काय म्युझियम मध्ये काय आहे पण? म्युझियम मध्ये रावण, प्राचीन कोकणाचे रावण आहे रावण. जुन्या काळातील सगळे उद्योगधंदे हे उद्योगधंदे हो. अरे खरंच आहे तेच आहे. मोठा आंबा, मोठा आंबा कुठे आहे? हा इकडे बाय, इकडे बाय. हा तर आपण आलेलो आता प्राचीन कोकणला. आपल्याला आता एक पास दिलेला आहे ज्याच्याने आपणच फक्त व्हिडिओ फोटोग्राफी काढू शकतो आपल्या फॅमिलीसाठी फक्त. आणि आपले एकाचं तिकीट लागले 150 रुपये. पण आता बघू, गाईड येत आहे त्यांच्यासोबत जाऊ आणि पूर्ण तुम्हाला मी माहिती देतो. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. अशा विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर बोर्ड लावलाय प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार. एक्झिट करताना बोर्ड तुम्ही बघू शकता. म्हणून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात. कोकम सरबत तयार केले जाते. तसे त्या फळांच्या सालीपासून कोकम किंवा आमसूल तयार केले जाते. तसे त्याचा वापर कैलास जीवन सारख्या क्रीम मध्येही केला जातो. आणि इथे अजगर स्टॅच्यू दाखवलाय बघा. आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी आणि दान केली. आणि दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही. भागाची गुहा दाखवले बघा. आणि या बाजूला गाव शिकार दाखवले. पूर्वीचे लोक गाव शिकार कसे करायचे ते या बाजूला इकडे दाखवलेत बघा. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभराची प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. तसेच आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हाच देव पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं गड पिंपळे साप नद्याची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवले. माणूस असतील तर यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत लांब जात असे. पूर्वी यांचा वापर संदेश वहन आणि धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. याला शिमग्याच्या बळी गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी दिले जातात. इथे वीरगळ आहे. सैन्यामध्ये शहीद झालेल्या लोकांचं प्रतीक चिन्ह दाखवले. पूर्वी पोतराज लोक स्वतःला साबुकाने मारून घ्यायचे. ते गावामध्ये खेळ दाखवण्यासाठी यायचे. ते इथे दाखवलेत बघा. तयार पद्धत अस्तित्वात होती. नाभिक, सुतार, कासार, चर्मकार हे प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सेवा पुरवीत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका कुटुंबातील पुरुषाच्या घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभराची 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असत. हे खोताचे घर आहे. राजस्थान गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला माना खोताचा असे. खोत हा गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोताची असत. इथे अडकीत त्यांचे जुने प्रकार दाखवले ते बघू शकता.
घेऊन समुद्रामध्ये 8-10 तास मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हे त्यांच्या उडीपेक्षा मोठे असतात, तरी लोक आपली उडी कुशलतेने वल्लावतात व पहाटेच्या वेळी घरी येतात. गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. तो एकमेव धान्याचे उत्पादन करीत असे. गावातील 12 बलुतेदार राजा खोत यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम हा आमचा शेतकरी करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. त्याचा पूर्वी जसं घर असायचं तसंच घर आम्ही इथे उभारलं आहे. ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ही सतत पेटली ठेवली जायची कारण घरामध्ये पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असे तेव्हा ती चुलीतले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव झाला तर घरात 2 गारगोट्या ठेवलेल्या असत ते एकमेकांवर घासून विस्तव केला जात असे. ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवलेला आहे. हे उचलाही पूर्वी असा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जायचा. आणि ती शेणाने सारवलेली टोपली आहे तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो. आणि घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय बघा. सर्व कामे कुंभार करीत असते. गणपतीचे दिवस आले की गणपतीच्या बळीला लाल मातीचे गणपती तयार करणे, दिवाळी चुला पंट्या तयार करणे, उन्हाळी चुला मडकी तयार करून ती प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोहोचवण्याचे काम कुंभार करीत असे. नवरात्र शिमगा व अन्य बळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान सोनाराचा असे. इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापार आणि जगाशी व्यापार गेला. येथून रडणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, शंख, शिंपले, नलम कापड इत्यादी वस्तू ज्यात वाणी करीत होता. करायला लागणारी लाकडी अवजारे बनवून काम सुतार करीत असे. हे सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम आजही जगप्रसिद्ध आहे. इकडे दरवेळी दाखवले अस्वलाचं खेळ करणारा बाजूला आहे. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून त्याचे काम लोहार करीत असे. आणि असे वैशिष्ट्य म्हणजे काहीशे वर्षांपूर्वीच्या जुन्या तलवारी व ढाली मराठा खोत यांच्याकडे आहेत. त्यांना अजूनही गंज आलेली नाही. त्यांची दरदसऱ्याला पूजा केली जाते. याला खुंट असे म्हणतात. त्याच्या आतमध्ये सुके खोबरे घातले जाते. आणि हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट ह्या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. त्या ठिकाणी चोकडाला बैल बांधला जातो व ह्या आडव्या लाकडावर हा दगड ठेवून तरी स्वतः ह्याच्यावर बसतो. हे सगळं वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबरं रगून त्याचं तेल निघतं. प्रत्येक व्यवसाय जातीनीय होता. व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा पुरुड करीत असे. हे सूप आहे, ही रोळी आहे, हिचा वापर धान्य धुण्यासाठी केला जातो. तसेच आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो. आपल्या घरामध्ये जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा घरातील सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका त्या रोळीमध्ये दिवा घेऊन उभ्या असतात. जर हा दिवा शुभ कार्य पार पडण्याआधी दिसला तर ते अशुभ मानले जाते. घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत ते जागणीसारखं दिसते त्याला गिरट असे म्हणतात. जागणी माती त्यांना दळून निघते तर गिरटामध्ये भात घातला जातो व अखळ तांदूळ बाजूला होऊन कोंड्या बाजूला होतो. कडेचं लाकडी यंत्र आहे. वरती चहाची किटली आहे. बाजूला जेवणाचा डब्बा आहे. वरती पाण्याचा तांबे आहे. खाली 3 डब्बे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत. त्याने तो लॉक केलेला आहे. तिथे दगडी उखळ आहे. पूर्वी याचा वापर भाताचे पोहे काढण्यासाठी करत. आणि घरामध्ये जुन्या काही वस्तू दाखवल्यात बघा पूर्वीच्या. या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला त्या कासाराला मिळत नसे. ज्यावेळी मुलीचं लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे. त्यामुळे पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी उंचवट्यावर बारमाही पाणी असते त्या ठिकाणी धरण बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटाच्या साहाय्याने नेले जात असे. या पाण्यावर आमच्या नाळी पोपडीच्या बागा व उन्हाळी भात शेती होत असे. उन्हाळी भात शेतीला पाणी भरपूर प्रमाणात लागत होते. तेवढे पाणी प्रत्येक गावामध्ये उपलब्ध होते. आणि अशा जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटरवर मार्लेश्वर नावाचे एक देवस्थान आहे. त्या ठिकाणी एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहेत.
पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्यही कमी होऊ लागले. हे शंकरांना मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला व मकर संधीच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब नीतिवान पण श्रद्धाळू होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली व चर्मकाराने सुद्धा अगदी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. व आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर हे देवस्थान आहे त्या ठिकाणी आल्यावर शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकारास दर्शन दिले व त्यास सांगितले यापुढे मी इथेच राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. आता जी स्टोरी पाहिली तिच्याबद्दलचं रेफरन्स आणि जे मंदिर आहे ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. समाज इतके दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचं पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. की लोक जेव्हा गावामध्ये आहेत तेव्हा त्यांच्या पायात तांबड्याच्या वाणा, हातात घुंगराची काठी, खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी धनगर 100 ते 125 गायी, 5 ते 25 म्हशी यांचा मालक असे. या गाई म्हशींची किंमत 8 ते 10 हजार पर्यंत असते. या साऱ्यांची विक्री करायचे म्हटले तर काही लाखात जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक धनगर होता आणि याची राहणीमान साधी होती. इथे बकरीची गोटी आहे, जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी उंचावर बांधलेली आहे. ते खैराचं झाड तोडून त्याच्या आतील पुढे बारीक तुकडे केले जातात. ते बारीक तुकडे पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात व त्याचा जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो पाक या 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानावर उकळवला जातो व तो पाक सावलीमध्ये सुकून त्याच्या वड्या पाडल्या जातात. त्यापासून कात तयार होतो. या कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. I'm top on the Kopan coastal. कोकणाला जरा वेगळ्या दिशेने पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत थोडं उंचावर. जसं मॅडमांनी सांगितलं इथून कोकणवर पूर्ण आपण लक्ष ठेवू शकतो. हे बघा श्रद्धाळू आहोत. जेव्हा आम्ही गावाबाहेर जातो तेव्हा गावबाहेर सीमेवर जो देव आहे तर आम्ही राखणदार असे मानतो. तर आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. म्हणून आम्ही या जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो व यशस्वी होतो. तुम्ही श्रद्धाळू असाल तर जरूर नमस्कार करा. तुमचा इथून पुढचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल. सुंदर आहे. काशी कोकण एकदम सुंदर आहे. आता आपण आलो आहे शंख प्रदर्शनासाठी. भारतातील सर्वात जास्त खवचेचे शंख पाहायला.